प्रेम म्हणजे समजली तर भावना, केली तर मस्करी, घेतला तर श्वास, ठेवला तर विश्वास, रचला तर संसार, निभावलं तर आयुष्य, आणि लागले तर प्रेम म्हणजे काय असतं रे? फालतूगिरी. धोका. इट इज मराठीमध्ये बोलू की सध्या ब्रेकअप झालंय. शादी भी हो चुकी है मेरी और एक बच्चा भी है. प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं. मला एक्सपिरियन्स नाही आहे पर्सनली, पण खूप छान असतं. असं नाही की कोणत्या व्यक्तीसाठीच प्रेम असेल, प्रेम कशासाठी सुद्धा असू शकतं. तू लेखक आहेस ना? नाही, प्यार फ्रेंडशिप होता है. अच्छा, प्यार दोस्ती है, कुछ कुछ होता है, बहुत कुछ होता है. If you can do something for somebody without thinking once, that is love for me, and it can be in any form. ही जी सगळी आहेत ना, ही कॅमेरा समोर देण्याची उत्तर आहेत. GF काय असतं? गर्लफ्रेंड. अच्छा, शॉर्टकट. मग ऑब्वियसली सगळ्या आत्ताच्या पिढीला तर माहितीच असेल GF, BF अँड ऑल. GF, BF अँड ऑल. काय घेतोय? प्रेम म्हणजे काय असतं? पहिलं म्हणजे प्रेम म्हणजे काहीच आम्हाला माहिती नाही. का रे? नाही ना, तुझ्या पोरगीच पटत नाही ना. आपण सिरियसली बोलूयात आता. तू कधी कुणावर प्रेम केलंस का? नाही नाही केलंस. तुझ्यावर कधी कोणी प्रेम केलंय का? नाही. काहीच नाही. का पण असं? का म्हणजे का? आता काय सांगायचं? काय सांगण्यासारखंच नाही. लाईनच बेकार आहे आमची. काय करतो तू? लपडी. प्रेमाला पण काही लोक लफडी म्हणतात. ती वेगळी लफडी असते. बरोबर आहे. ती चमडी लफडी असते. अच्छा, आणि तू करतो ती लफडी? आम्ही करतो ती ही वाली लफडी. ही वाली लफडी असते. असे पटवले आहेत किती जण टाइमपाससाठी, पण खरं प्रेम अजून कोणावर नाही केलं. किती पटवले? झाले 7-8 असतील. तू कधी कोणावर प्रेम केलंयस का? हो केलं. केलंय? नाही. केलंय. नाही. प्रेमात माणसं नाही, मित्र खरं बोलतात. प्रेम करणं म्हणजे काय असतं? समजून घेणं, जे मी नाही करत. मॅडम, प्रेमाची डेफिनेशन काय? म्हणजे माझी सिंगलहूड त्याग केली मी कोणासाठी तरी. याचं एकच प्रेम आहे. तुम्हाला पश्चाताप होतोय का या गोष्टीचा? नाही. खरं प्रेम करतो म्हणजे काय करतो? प्रेम कसं करतात? तसंच करतात. कसं कसं म्हणजे कसं? कसं? आवडून. तुझे मित्र सांगतात की तू तिकडे कुठेतरी समुद्राजवळ दगडींवर मध्ये, ते काय खोटं सांगतात? हां, ते सगळं खोटं आहे, कारण का ते त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगत असतात. हां, मग तू कुठे जातोस? मी माझं घर असतं, माझं घर फ्री असतं. जेव्हा फक्त पाहिजे तेव्हा येऊन घेऊन जायचं बस. तू प्रेम केल्यावर कुठे जातो? दुकानात जातो कॅडबरी घ्यायला. कॅडबरी? तिला कॅडबरी दिला ना, प्रेम झालंय. अच्छा, ते फ्लेवर बद्दल काहीतरी मगाशी म्हणत होते. कोणत्या फ्लेवर बद्दल? कोणत्या फ्लेवर बद्दल? असं काय नाही बाबा. आपण सिरियसली बोलूयात. ओके. प्रेम करताना भीती वाटते? मला नाही वाटली. एक असं वेगळं स्ट्रॉंग फिलिंग येते, म्हणजे असं काहीतरी आहे प्रेमात. प्यार करने से डर नहीं लगा तो अब साथ घूमने से क्या डर? डायलॉग. जगातलं सगळ्यात स्ट्रॉंग गोष्ट आहे प्रेम. प्यार खट्टी इमली की तरीका ही होता है. लोग देखता हूँ प्यार के लिए कितना मारा मारी कर डालते हैं, क्या क्या डालते हैं. आया परफेक्ट आया भैया. तू कधी व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केलाय का? हो केला ना. म्हणजे काय केलंय? व्हॅलेंटाईनमध्ये सेलिब्रेशन असतं, गर्लफ्रेंड असते आपली, त्यांच्यासोबत काय सेलिब्रेशनमध्ये असं लांब कुठं पिकनिक वगैरे जायचं कुठे. अच्छा. आम्ही कॅन्टीनमध्ये बसलेलो तेव्हा त्यांनी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आणि त्यांनी अचानक मला रोज आणून दिला आणि त्या रोजमध्ये रिंग होती.
अभी वो एक ही दिन है जो साथ में रहते हैं. एकच दिवस का करायचा व्हॅलेंटाईन्स हो एक्झॅक्टली हा ना काहीतरी न्यूजपेपर वगैरे खूप वाचतो आणि तो असा खूपच असा काय खूप भारी भारी वाक्य टाकतो. आई बाबांवरती प्रेम करा आणि काय म्हणाला तर तू एकच दिवस प्रेम का करायचं वर्षभर प्रेम करता येतं वगैरे खूप भारी आहेस. कुठला पेपर वाचतो तू? मी लोकसत्ता. तू कधी व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला? हो केला. काय केलंय? काय नाही माझ्या गर्लफ्रेंडला मी रोज दिलं नंतर मग बाहेर जाऊन गर्लफ्रेंडला रोज दिलंस? हां रोज रोज म्हणजे रोज फ्लावर दिला. अच्छा रोज फ्लावर. हाँ वैलेंटाइन डे के दिन ब्रेकअप हुआ था. क्यों? कि उसको कोई नया मिल गया था बॉयफ्रेंड, तो उसने मेरे को वो टाइम बोली थी मेरे को अभी नया मिला है सॉरी बोली. प्रेमात राहा, आनंदी राहा, खुश राहा, भांडू नका. वर्ल्ड पीस. जय सद्गुरू. मग काय करतो काय प्रेमात काय करतो तू? काय नाही, एकमेकांना आपापल्या फिलिंग्स शेअर करायच्या, त्याच्यानंतर पर्सनल गोष्टी सांगायच्या, एकमेकांकडून एकमेकांचे विचार घ्यायचे, नंतर काळजी घ्यायची एकमेकांची. मग शाळेत असताना तुम्ही व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला का? शाळेत असताना तर इतकं फ्रीडम नव्हतं ना, त्यामुळे करता नाही आलं. आता करू. आता करणार. काय करणार? रोज देऊन बोलेन की हॅपी व्हॅलेंटाईन डे वगैरे, नाही तर गिफ्ट देईन, रिंग वगैरे काहीतरी. आईला भारी रे. थँक. पण भीती वाटते का तुला प्रेम करताना? प्रेम नाही असं कधी वाटलं नाही. भीती कसली नाही वाटत. भीती ना. I love you all.